हॅलो हाय नमस्कार, मी नेहा नेहूज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे होळी म्हणजेच शिमगा. तर आमच्या रायगडमध्ये होळीच्या दिवशी ना खूप मज्जा असते. खूप मोठा फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो, ज्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थ बनवले जातात, जे की होळी आईला नैवेद्य म्हणून केले जातात. तसंच पुरणपोळी हा होळीचाच एक भाग आहे. सो आज त्याचीच रेसिपी आपण पाहणार आहोत. तर आधी मी चणा डाळ ना कुकरला छान शिजवून घेतली होती आणि मग त्याचं लीड काढून त्यामध्ये गूळ घातला होता चवीपुरता, थोडंसं मीठ आणि वेलची पूड घातली होती. सो ह्याला सगळ्याला छान आपल्याला ना मी या चाळण आहे एक मोठी, त्या चाळणीच्या सहाय्याने आणि तांब्याच्या सहाय्याने एकदम बारीक वाटून घेते आहे. आणि त्यानंतर आपलं पुरण रेडी झालं. सोपं आहे ना, कारण की पुरणपोळी बनवायला मी ही फर्स्ट टाईम बनवली होती, पण मला हे कळलं पुरणपोळी बनवायला साहित्य तुम्ही काय वापरता त्याच्यापेक्षा टेक्निक कशी वापरता, दॅट इज द मेन पार्ट ऑफ द पुरणपोळी रेसिपी. सो ह्यामध्ये जे पीठ मळलं जातं, मी 2 प्रकारचे पीठ मळले होते, मैद्याचं मळलं होतं आणि गव्हाचं सुद्धा मळलं होतं. सो बेसिकली मैद्याच्याच बनवल्या जातात आमच्याकडे, पण पौष्टिकसाठी आपण गव्हाच्या बनवू शकतो. गव्हाच्याही तितक्याच टेस्टी लागतात. सो इथे गव्हाचं पीठ आहे ना थोडंसं सैलसर मळायचं असतं, जे की मला येत नव्हतं. सो आईने मला हेल्प केली होती ते मळण्यासाठी. छान गव्हाचं पीठ मळून झालं. जसं तुम्ही छान गव्हाचं पीठ मळाल तितक्या छान पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत आणि तोंडास टाकताच विरघळणाऱ्या अशा बनतात. सो आणि मी पाहिले की पुरणपोळी जसं की बनवली जाते वेगवेगळ्या पद्धतीने. महाराष्ट्रातसुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. खापर पुरणपोळी ऐकले, पुरणपोळी विथ कटाची आमटी, तेलाच्या बेसिसवरती पुरणपोळी बनवतात ती वेगळी. सो इथे छान आपल्याला एक पारी बनवायची आहे, त्यामध्ये खूप सारं पुरण भरायचं आहे. आणि तुम्ही जर छान पीठ मळलं असेल ना मैद्याचं किंवा गव्हाचं, तर पुरण अजिबात बाहेर येत नाही. मस्त आपल्याला हे वळून घ्यायचं आहे आणि मस्त एकदम खरपूस दोन्ही साईडनं तुपावर भाजून घ्यायची आहे. ही पुरणपोळी अगदीच तोंडात टाकताच विरघळते अशा या होतात पुरणपोळ्या. तर ही पुरणपोळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला जमली आहे का नाही ते सांगा. मी आधी छोटीच बनवली होती देवासाठी, नैवेद्यासाठी. एकदम छान टमटमीत फुगली होती, म्हणजे पहिलाच प्रयोग छान झाला होता, एक्सेप्ट मी पीठ मळलं नाही. सो मला तुम्हाला खूप सारं सॉरी बोलायचं आहे, कारण की खूप दिवसापासून व्हिडिओ चॅनलवर येत नाही. त्याला कारण आहे, कारण की मी एक नवीन चॅनल सुरू केलं आहे, ज्यामध्ये मी डेली व्हिडिओज टाकते व्हॉट आय ईटमध्ये. बिकॉज तुम्हाला माहितीच आहे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या हेल्थमध्ये सुद्धा. सो वेट लूज जर्नीवर, बेसिकली वेट लूज जर्नीवर आहे असं तुम्ही म्हणू शकता. सो त्याचेच व्हिडिओज मी डेली टाकते. सो सगळं करता करता कॉलेज सांभाळा, जॉब सांभाळा, माझी स्टडीज सांभाळा आणि मग सगळं एडिटिंग हे ते, ह्यात खूप टाईम वेस्ट होतो माझा. आणि मग थोडासा टाईम वाचतो, जे की व्हिडिओ शूट केलेत मी खूप सारे, पण नक्कीच अपलोड करायला भेटत नाही आहेत. सो पण मी ऑब्व्हियसली ट्राय करणारच आहे. आणि आता मध्ये खूप सारे सण येणारच आहेत आता, जसं की चालू झालेत. आणि लग्नसुद्धा खूप आलेली आहेत. माझंसुद्धा आहे, पण आता नाही, यावर्षी नाही आहे, पण खूप लग्न आले आहेत. सो त्याचीसुद्धा प्रिपरेशन बाकी आहे आणि ते सगळंसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आमच्या गावाकडचं ऑथेंटिक जेवणसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कनेक्टेड राहा या चॅनलसोबत. आय नो खूप दिवसांनी व्हिडिओज येत आहेत चॅनलवर, पण प्लीज कनेक्टेड राहा, कमेंट्स करा, लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की मी आणखी काही चांगलं चांगलं करू शकू, तुमच्यासोबत प्रेझेंट करू शकू. आणि विचार करते की काही सिरीज चालू करूया एका म्हणजे जिन्नसाला घेऊन, की एका पदार्थापासून आपण काय काय नवीन नवीन बनवू शकतो. सो होळीच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्याकडे शिमगा खूप मस्त पद्धतीने साजरा केला जातो. मी कधी गेली तर तुम्हाला नक्कीच शूट करेन. ऑब्व्हियसली नेक्स्ट इयरपासून कदाचित जाणारच आहे. सो तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर पुरणपोळ्या बघा कशा मस्त छान लुसलुशीत झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता शेपसुद्धा. सो नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे माझ्या जवळचे जितके व्हिडिओज मी टाकत जाईन ते तुमच्यापर्यंत चुटकीसरशी पोहोचतील.